जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने राज्यसभा खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांची भेट घेऊन धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र रिक्षा मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ अधिक प्रभावी, सर्वसमावेशक आणि चालकाभिमुख करण्याबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। याप्रसंगी चालक बांधवांच्या विविध समस्या, अपेक्षा आणि मंडळात आवश्यक असलेल्या सुधारणांवर सविस्तर चर्चा झाली। महासंघाने सदस्यत्व शुल्कात कपात करणे, प्रत्येक सदस्यासाठी किमान एक प्रभावी कल्याणकारी योजना लागू करणे, चालकांसाठी मोफत गणवेश योजना सुरू करणे, थर्ड पार्टी विमा सुलभ आणि परवडणारा करणे, सन्मान निधीऐवजी नियमित पेन्शन योजना सुरू करणे, तसेच केवळ रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांपुरते मंडळ मर्यादित न ठेवता परिवहन क्षेत्रातील सर्व चालकांचा समावेश करून समान लाभ देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रत्येक मागणी बारकाईने जाणून घेतली। चालकांना प्रत्यक्षात भेडसावणाऱ्या अडचणी, कल्याणकारी मंडळ अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि शासन स्तरावर करता येणाऱ्या सुधारणा यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली। याप्रसंगी त्यांनी महासंघाने दिलेले निवेदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना प्रत्यक्ष भेटून सादर करण्याचे आश्वासन दिले। तसेच महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। महासंघाने चालकांच्या न्याय हक्कांसाठी आणि कल्याणासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला असून चालकांच्या हिताच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा अधिक ताकदीने सुरू राहील असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। या भेटीप्रसंगी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद, प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप शिंगे, प्रदेश उपाध्यक्ष इरफान शेख आणि शहराध्यक्ष मनोहर खांडेकर उपस्थित होते। आता समजा एखादा रिक्षा चालक तुमच्याकडे आला, तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन एखाद्याचं दाखवू शकता, तुमच्यापैकी कोणाचं दाखवलं 2 तारखेच्या चांगलं हायटेक काम आहे तुमचं, कारण असं एवढं म्हणजे रेकॉर्ड व्यवस्थित चालू केली। काय नावाने कल्याणकारी मंडळाचे शिंदे साहेबांनी चालू केले आणि हे चालकासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि ते चालू झालं। आम्ही पण मागील 18 वर्षापासून याच्यासाठी लढा देत असतो, पण या मंडळामध्ये ना खूप काही असं चेंजेस करण्यासारखं काम आहे। जसे की फी जास्त आहे आणि फी आता किती आहे? 800। तुमचं म्हणणं काय आहे? भारतीची जेवढी कल्याणकारी मंडळ आहे, जसे बांधकाम असू दे किंवा बीडी कामगार असू दे, महामंडळ एसटी महामंडळाचं कल्याणकारी, त्याची सभासद फी नाम मात्र 1 रुपया। आम्ही 100-200 पण द्यायला तर आम्ही रिक्षा चालकांची जी परिस्थिती आहे ना त्या एकदम हे। आणि दुसरं म्हणजे हे कल्याणकारी मंडळ असं दाखवलेलं की ॲक्सिडेंट विमा आम्हाला देण्यात येणार, तर आम्हाला ॲक्सिडेंट विमा ऑलरेडी आम्ही इन्शुरन्स काढलेला असतात त्या, म्हणजे त्यामध्ये आम्हाला कव्हर ऑलरेडी आहे। तर आमचं म्हणणं काय, ॲक्सिडेंट विमाऐवजी थर्ड पार्टी जे आम्ही विमा काढतात तेच विमा जर कल्याणकारी मंडळ मार्फत मिळाला किंवा कमी किमतीत मिळाला तर रिक्षा चालक तिथं मिळाला। आता सोलापूरचं सांगतो ना 18,000 रिक्षा आहे आणि सभासद झाले हे कल्याणकारी मंडळाचे फक्त 111 फक्त 111 2 वर्षात ते चालक तो
टोटली पाठ फुलवलेली आहे. कारण काय आहे सर? कारण म्हणजे या एक तर कल्याणकारी मंडळाची घोषणा झाली, पण बेसिकली आम्हाला काय फायदा होणार हे डिक्लेअर केलेलं आहे. जसे की आता कामगार कल्याणकारी मंडळ आहे, त्यामध्ये कसं असतं, तुम्ही सभासद झाले तर तुम्हाला 65 वर्षाची गरज नाही, तुमची मुलाबाळांचे शैक्षणिकचे आहे, बाकीचे नंतर कंटिन्यू तुम्हाला सभासद झाले की सेफ्टी किट तुम्हाला मिळते, जे 7-8 हजारची सेफ्टी किट आहे. पण असं आमच्या कल्याणकारी मंडळामध्ये ना एक योजना अशी ठोस नाही की प्रत्येक चालकाला मिळणार असते. मग यामध्ये योजनामध्ये कसं आहे, 65 वर्ष झाले तर तुम्हाला सन्मान मिळते, तुमचा मुलगा 10वीच्या नंतर झालं तर त्याला शिष्यवृत्ती. पण जे चालक समजा 22-23 वर्षाचे, ते कशाला विचार करणार की मी 65 वर्षापर्यंत हे करू का? मग सन्मान निधी किती आहे? 65 वर्षानंतर तर आम्ही त्यामध्ये सन्मान निधी पेन्शन योजना आम्हाला आणि ते 65 आपण सरकारी कामगारांना बघितले जे AC मध्ये काम करतात अशा 60 वर्षांना निवृत्ती, तर हे रिक्षा चालक 65 वर्षानंतर काय त्यांना मिळेल? आम्ही आता सध्या हेच लेटर 14 जिल्ह्यामध्ये दिले, पण ताई आपला एक लेटर आहे ना, आम्हाला पूर्ण एक 14 असू दे 36 जिल्हे असू दे, एक एरियात आहे आणि तुमचं एक लेटर आम्हाला एकदम हे, आणि हे आपले खाते म्हणजे आपले साधारण होते. कल्याणकारी मंडळ आता हा हे लास्टचा मुद्दा मी मॅडम, हे कल्याणकारी मंडळ पहिले याचं नाव काय होतं, धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र रिक्षा मीटर टॅक्सी कल्याणकारी मंडळ. आता नंतर त्यांनी चेंज केलं की धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक मंडळ. पण आमची मागणी काय आहे, फक्त प्रवासी किंवा रिक्षा आणि टॅक्सी पर्यंत हे मर्यादित नको. छोटा हत्ती असू दे, माल वाहतूक मोठे गाड्या असू दे, 3 चाकी माल वाहतूक असू दे, हे पण चालकच आहे ना. आणि यांना कोण संरक्षण देणार, यांच्या मुलांना काय हे मिळणार, तर त्यासाठी आम्ही सर्व चालकांना याचा समावेश करू. आणि जर सर्व चालक आले नाही काही, तर कमीत कमी 65 लाख चालक आहे महाराष्ट्रात. जे 15 लाखचा आपला रिक्षा आणि टॅक्सीचा टार्गेट आहे, ते आपलं टार्गेट वाढून 65 लाखापर्यंत जातं. आणि निधी स्रोत नाही मॅडम आपले कल्याणकारी मंडळ, जसे की कामगार कल्याणकारी मंडळासाठी निधी स्रोत आहे की बांधकामच्या परवाने घेतले की त्याचे जे हे 1% सेस म्हणून जमा होतं. पण आपल्या कल्याणकारी मंडळाला निधी नाही. आता तोच विचार करत होते, 50 कोटी साहेबांनी दिले, पण त्यामध्ये असं त्याच्यासाठी आपल्याला असं काहीतरी करावं इंधनावर घ्यावं लागतं. इंधनावरती घ्यावा लागेल किंवा मग RTOच्या नाही ताई, आपण इंधनवर घेतलं ना तर फक्त 25 पैसे का, म्हणजे 7 रुपये जे सेंट्रल गव्हर्नमेंटला आपण सेस देतात, 5 रुपये ॲग्रिकल्चरसाठी, 3 रुपये ॲग्रिकल्चरसाठी आणि 5 रुपये रोड इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, असं 8 रुपये आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला देत आहे. पण फक्त 25 पैसे वाढवले नव्हते तर आपल्याला 1,500 कोटी वर्षाला कल्याणकारी मंडळावर जमा होतं. तेच आहे, कारण काय की नुसतं शासनाने द्यावं म्हटलं तर शासन एकदा देईल आपल्याला निधी. आता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ एवढ्यासाठी चालतं की त्यांनी जो सेस लावलाय आणि मोठे मोठे बांधकामाचे प्रोजेक्ट चालू आहेत, त्याच्यामधून त्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये आता सध्या 25,000 कोटी शिल्लक आहे. एवढं देऊन प्रत्येक वर्षी एवढं वाटप करून आणि त्यांचा डेटा नाही सरकार. मी असू दे, मी कामगार इंजिनियरचा शिक्का मारला की मला बांधकाम कामगार कल्याण, पण आमचा पूर्ण डेटा आहे, आमचा एक विभाग आहे पूर्ण, टोटली आमचे एक क्लिकवर आमचं चालक किती डिटेल निघतात, त्याच्यात बोगस पण होण्यासारखं काहीच नाही. तर हे खूप मोठा विषय आणि हे फक्त आहे ना तुम्हीच करू शकता. आपण करूयात. मी ह्याच्या संदर्भात आपल्याला ह्याच्या संदर्भात 2 पत्र तयार करायला